आपण थेट जाऊया उपराजधानी नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अमर, मुख्यमंत्र्यांचं होम पिच आहे, अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते। अर्थातच नागपूरकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कशा प्रकारे चित्र दिसू शकतं? आज नागपूरची सकाळ काय म्हणते? अनुपमा, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। राज्याची राजधानी आणि उपराजधानीतलं चित्र पूर्णपणे वेगळं आहे। इथे जी थेट लढत आहे ती भाजपा विरुद्ध काँग्रेस आहे। किंबहुना भाजपा किती जागा मिळवेल याच्यावरून जास्ती चुरस लागलेली आहे, कारण की भाजपाकडून दावा करण्यात येतो आहे की 120 ते 125 जागा आम्ही गाठू, तर दुसरीकडे काँग्रेस सुद्धा 100 जागांचा दावा करत आहे। पण वास्तविकता जे प्रभाग म्हणजे इथे बहुप्रभाग सिस्टीम म्हणजे बहुवॉर्ड सिस्टीम आहे, त्यामुळे 4 प्रभाग मिळून 4 वॉर्ड मिळून एक प्रभाग आहे। त्यामुळे या दृष्टीने जी नियोजन जे असतं ते भाजपाचं अतिशय उत्कृष्ट 2 दिवसात दिसून आलं। तर दुसरीकडे यायला काँग्रेसची जमेची बाजू म्हणजे काँग्रेसमध्ये यंदा अंतर्गत बंडाळगी फारशी दिसून आली नाही। आपसी हेवे दावे जे होते ते फारसे दिसून नाही। त्याचा फायदा काँग्रेसला किती मिळतो याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील। पण एकूणच भाजपाचं सूक्ष्म असं संपूर्ण नियोजन याचा फायदा या निवडणुकीत भाजपाला दिसून येईल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आणि भाजपाचं जे नियोजन होतं आपल्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा आपण बघितलं की 109 ते 121 पर्यंतच्या जागा भाजपाला मिळत असल्याचं महा एक्झिट पोलमध्ये आपण ते सगळं बघितलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता एवढंच सगळ्यांचं लक्ष आहे की भाजपा विजयी चौकार लगावतोय आणि तो लगावताना किती जागा जिंकून येतं याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। तर दुसरीकडे काँग्रेसने यावेळेला जे नियोजन केलं, तिकीट वाटपात जे सुसूत्रपणा तुलनात्मक जो दिसून आला त्याचा फायदा काँग्रेसला किती मिळतो। आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो दिसतोय गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये एक फॅक्टर सगळ्यात महत्वाचा होता, तो म्हणजे बीएसपीचा। गेल्या वेळेला बीएसपीने तब्बल 10 जागा जिंकल्या होत्या, तर 22 ठिकाणी ते दुसऱ्या क्रमांकावर होते। यंदा मात्र तसं स्वरूप बीएसपी मध्ये दिसून येत नाही। त्यामुळे बीएसपीचे शिफ्ट झालेले वोट नेमके काँग्रेसच्या पारड्यात पडतात की अजून वंचित आणि इतर पक्षांमध्ये डिवाइड होतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। आणि त्याच्यावरच विरोधी पक्षांचं यश अपयश सुद्धा दिसून येईल। म्हणजे नागपुरात बघायला गेल्यास तर उत्तर नागपूरचा मोठा परिसर आणि दक्षिण नागपूरचा काही भाग आणि या सगळ्या भागांमध्ये बीएसपीची कामगिरी कशी राहते आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळतो का, आणि काँग्रेसने तुलनात्मक सुसूत्रपणे जे तिकीट वाटप केलं त्याचा फायदा काँग्रेसला मिळतो का। पण याचबरोबर दुसरीकडे काँग्रेसने काही चांगले उमेदवार आहेत ते सुद्धा गमावले, त्याचा फटका काँग्रेसला बसतो आणि त्याचा फायदा भाजपाला मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। एकूणच भाजपा 100 पेक्षा पुढे जातं का की 125च्या आधी पर्यंत पोहोचतं का याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। तर दुसरीकडे काँग्रेस सुद्धा जोर लावत आहे। 151 मध्ये आपण 100 जागा जिंकू असा दावा काँग्रेस करत असलं तरी रणनीती त्यामुळे कितपत यशस्वी होती आहे? तुम्ही त्याचं सांगितलं की सुसूत्रता यावेळी अधिक तुलनात्मक पाहायला मिळाली, त्यामुळे ही रणनीती कितपत वर्क करते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।